तर हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत प्राईम नंबरचा प्रोग्राम. बट ह्यामध्ये आपला टास्क असा आहे की आपल्याला एक स्टार्टिंग नंबर असणार आहे आणि एक लास्ट नंबर असणार आहे. तर त्यामधील आपल्याला प्राईम नंबर हे प्रिंट करायचे आहे. तर ते कसे करूया, तर ते आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, देन मेमरी डायग्राम्स, आणि तुम्हाला प्रोग्राम हा इक्लिप्स मध्ये टाईप करून त्याला रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला आता बघूया आपण लॉजिक. तर लॉजिक बघण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आज आपण प्रिंट करणार आहोत रेंज ऑफ प्राईम नंबर. तर सर्वात आधी मला दोन नंबर लागतील, एक स्टार्टिंग नंबर आणि एक लास्ट नंबर. तर आपला स्टार्ट नंबर असेल 1 अँड लास्ट नंबर असेल 20. देन मला स्टार्टिंग पासून लास्ट पर्यंत एलिमेंट हे चेक करायचे आहे की तो प्राइम आहे की नाही. तर सर्वात आधी मला लागणार आहे एक फॉर लूप. तर फॉर इंटेजर आय इक्वल टू सॉरी 0 न घेता मला लिहायचं आहे स्टार्ट. देन कंडिशन चेक करावी लागेल, आय हा लास्ट नंबर पेक्षा लहान आहे किंवा लास्ट नंबर इक्वल आहे की नाही ते चेक करावं लागेल. आय प्लस प्लस. आता मला ह्या फॉर लूप मध्ये लिहायचे आपल्या प्राईम नंबरचे लॉजिक. तर आधी काउंटला मी इनिशियलाइज करून घेतो. तर इंटेजर काउंट इक्वल टू 0. देन मला आता नंबर चेक करायचा आहे की तो प्राइम नंबर आहे की नाही. तर त्याच्यासाठी मला एक फॉर लूपची हेल्प लागेल. तर फॉर इंटेजर जे इक्वल टू 2. देन कंडिशन चेक करावी लागेल, जे हा आय पेक्षा लहान आहे का. देन जे प्लस प्लस. देन इनसाइड द फॉर लूप मला पुन्हा चेक करावं लागेल की त्या नंबरला कोणत्या नंबरने भाग जात आहे की नाही. तर त्याच्यासाठी इफ आय मॉड जे इक्वल टू 0 जर जात असेल तर आपण काउंटला प्लस करून घेऊ. काउंट प्लस प्लस अँड ब्रेक. देन ए ब्लॉकला क्लोज करून घेऊ आणि फॉरला सुद्धा क्लोज करून घेऊ. देन आता आपल्याला चेक करायचं की आपला काउंट हा इन्क्रीज झाला आहे की नाही. जर आपला काउंट हा इन्क्रीज झाला असेल तर तो आपला प्राइम नंबर नसणार, आणि जर काउंट आपला जर 0 असेल तर तो आपला प्राइम नंबर असेल आणि आपण त्याला प्रिंट करून घेऊ. तर त्याच्यासाठी इफ काउंट इक्वल टू 0 जर असेल तर तो आपला प्राइम नंबर असेल तर त्याला आपण प्रिंट करून घेऊ. SO आय ए ब्लॉक क्लोज आणि फॉर ब्लॉकला सुद्धा आपल्याला आता क्लोज करून घ्यावं लागेल. तर तुम्ही बघू शकता की हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर आता ह्या लॉजिकच्या हेल्पने आपण आपला प्रोग्राम इक्लिप्स मध्ये टाइप करून त्याला रन करून बघू की आपल्याला आपला आउटपुट हे सक्सेसफुल भेटत आहे की नाही. तर इक्लिप्स मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा टाइप करून बघूया. तर सर्वात आधी मला लागणार आहे दोन नंबर. तर इंटेजर स्टार्ट इक्वल टू 1 अँड इंटेजर लास्ट इक्वल टू 20. ओके. देन फॉर लूप. तर फॉर इंटेजर आय इक्वल टू स्टार्ट. देन मला कंडिशन चेक करावी लागेल,
last, then I plus plus. देन आता लिहायचंय मला प्राईम नंबरचं लॉजिक. तर त्याच्यासाठी इंटेजर काउंट इक्वल टू 0. देन मला पुन्हा फॉर लूपची हेल्प लागेल. तर फॉर इंटेजर जे इक्वल टू 2, कंडिशन चेक करावी लागेल की ते हा आय पेक्षा लहान आहे की नाही, आणि जे प्लस प्लस. देन पुन्हा चेक करावं लागेल की त्या नंबरला पूर्णपणे भाग जातो आहे की नाही कोणत्या नंबर नाही. तर त्याच्यासाठी इफ आय मॉड जे इक्वल टू 0 तर जात असेल तर काउंट प्लस प्लस अँड ब्रेक. देन मला आफ्टर फॉर लूप चेक करावं लागेल काउंट हा आपला इन्क्रीज झाला आहे की नाही. तर त्याच्यासाठी इफ काउंट इक्वल टू 0. जर काउंट हा इक्वल टू 0 असेल तर आपली कंडिशन ही ट्रू असेल आणि तो असेल आपला प्राईम नंबर. तर त्याला आपण प्रिंट करून घेऊ SO. म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट println. त्याच्यात आपण नंबरला प्रिंट करून घेऊ बिकॉज तो असेल आपला प्राईम नंबर. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपण आपला कोड हा टाईप केलेला आहे. आता आपण याला रन करून बघूया की आपला आउटपुट हे सक्सेसफुली आपल्याला भेटत आहे की नाही. रन. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो 1 2 3 5 11. तर आता आपल्याला आउटपुट हे सक्सेसफुली भेटलेलं आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.